सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी काय बनवावे हे सगळ्याच आईचा मोठा प्रश्न असतो. तर इथे मी मुलांच्या टिफिनसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. एकदम सोपी आणि झटपट होणारी हे डोसे आहेत आणि पौष्टिक पण आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एका बाउलमध्ये 1 वाटी मखाने, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी दही घेतलं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी टाकून याला चांगलं मिक्स करायचं. नंतर यावर झाकण ठेवून याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं. अर्धा तासानंतर हे आपले मखाने, पोहे आणि रवा चांगले भिजल्या गेले आहे. तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं मी पेस्ट बनवून घेतली आहे. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा टाकायचा आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं पीठ एकदम हलकं फुलकं झालं आहे. तुम्ही बघू शकता. तर चला मग आपण याचे डोसे बनवायला घेऊया. तर इथं मी पॅन घेतला आहे. त्यामध्ये तेल टाकून त्याला चांगलं स्प्रेड करून घेतलं आहे. यावर आता छोटे छोटे आपण डोसे टाकूया. यावर मी माझ्या आवडीनुसार भाज्या टाकल्या आहेत, जसे की कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यावर सांबार मसाला पण टाकला आहे. याने टेस्ट एकदम भारी येते. थोडी कोथिंबीर पण टाकायची आणि याला दोन्ही बाजूने चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. दोन्ही बाजूने पण आपल्याला ह्याला चांगलं भाजायचं. तर इथे आपला हे डोसा तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना पण खूप आवडेल आणि हे पौष्टिक आहे. आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.